अर्थात या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक मनुष्य अपेक्षा करतोय ती म्हणजेच मुक्तीची, मोक्षाची. मी मोकळा झालो पाहिजे, मी मुक्त झालो पाहिजे, प्रत्येकाची अपेक्षा आहे. प्रत्येक जणाची जी धावपळ आहे, प्रत्येकाची जी ओढ आहे, प्रत्येकाचा जो अट्टहास आहे, मोकळा होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, अपेक्षा करत असतो, मुक्तीची अपेक्षा करत असतो, मोक्षाची अपेक्षा करत असतो. परमार्थिक माणसाला जर विचारलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाला जर विचारलं की तुम्ही हे सर्व काही करताय कशासाठी, 80% साधकांचं एकच उत्तर असेल, मला मुक्त व्हायचंय, मला मोकळं व्हायचंय. बरं का? जे परमार्थ करत नाहीत ना, कधीतरी ऐकतात, कधीतरी श्रवण करतात, त्यांनाही मनापासून वाटतं की मी मोकळा झालो पाहिजे, मुक्त झालो पाहिजे, मला मोक्ष मिळायला पाहिजे, मला मुक्ती मिळायला पाहिजे. पण प्रत्येकाने जर अंतःकरणपूर्वक विचार केला, मी अपेक्षा मोक्षाची करतोय, मी अपेक्षा मुक्तीची करतोय, प्रयत्न कशासाठी आहेत? प्रत्येकाची जी धावपळ आहे, प्रत्येकाचे जे प्रयत्न आहेत ते कशासाठी आहेत? मुक्त होण्यासाठी आहेत की बद्ध होण्यासाठी आहेत? मोकळा होण्यासाठी आहे की बद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आहे, बांधण्यासाठी आहे? कशासाठी प्रयत्न करतोय आपण? मनापासून जर विचार केला ना माऊली, तर आमची सकाळपासून संध्याकाळपर्यंतची जी धावपळ असते ना, ती धावपळ बद्ध होण्यासाठी असते, बद्ध अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी असते, बांधण्यासाठी असते. मुक्त होण्यासाठी क्वचितच, मुक्त होण्यासाठी क्वचितच. या ठिकाणी माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना अतिशय सोपं, मुक्त व्हायचं आहे ना, मोक्ष हवा आहे ना, देखा अनुक्रमा आधारे स्वधर्मो जो आचरे, तो मोक्षो तेणे व्यापारे निश्चित पावे. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. पाप पुण्य समकृत हा मग नरयनुषुजायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर मग आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. 84,00,000 जीवयोनी. आकडा बोलताना घाम फुटतो. तेवढ्या योन्या पार करताना काय झालं असेल? योन्या तेवढ्याच नाहीत, एका एका योनी कोटी कोटी फेरा. काय आजोबा सांगायचे, तो वड आहे ना, तो माझ्या पंजोबाने बघितलेला आहे. आजोबांच्या पंजोबाने वड अजून तिथेच आहे. नातू पंतू झाला तरी वड तिथेच आहे. आयुष्य किती आहे त्याला? अशा अनेक योनी आहेत. एकदा त्या ठिकाणी अडकला गेला, गुंतला गेला, बद्ध अवस्था प्राप्त झाली. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेका. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. रहाडगाडं जे असते त्या रहाडगाड्यामध्ये अडकला ना की तो लवकर सुटत नाही, फिरतच असते, फिरतच असते ते रहाड. बरं का? तस आम्ही जर माईच्या अधीन झालो, देहबुद्धीच्या अधीन जर आम्ही झालो, अज्ञानाने स्पर्श जर आम्हाला केला, अंधश्रद्धेने जर आम्हाला स्पर्श केला, भ्रमाने जर आम्हाला स्पर्श केला, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. ह्या अशा अनेक योन्या पार केल्यानंतर आम्हाला 84,00,000 जीव योनी भगवंताने नरदेह मनुष्य म्हणून जन्माला घातलेला आहे. सहज नाही. पाप पुण्य समकृत हा मग नरयनुषुजायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर मग नरदेहामध्ये आम्हाला या ठिकाणी जन्म झालेला आहे. मनुष्य म्हणून या ठिकाणी आम्हाला जन्माला घातलेला आहे. काय करायचं आहे? देखा अनुक्रमाधारे
स्वधर्म जो आचरे तो मोक्षो तेणे व्यापारी निश्चित पावे. आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्हाला प्रामाणिकपणे करता आली पाहिजेत. मनुष्य म्हणून जन्माला घातलेला आहे. संत म्हणतात प्रत्येक माणसाने देव व्हावं, पण ज्याला देव होता नाही आलं त्याने माणूस जरी होण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. स्वधर्म जो आचरे, माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर जी आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे केलीत ना, की मग आम्हाला मुक्ती मिळायला वेळ लागत नाही, आम्हाला मोकळं व्हायला वेळ लागत नाही, आम्हाला मोक्ष मिळायला वेळ लागत नाही. तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. असो, ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या फळेगाव मधील आणि हे जाधव परिवार, जसं नळगाव लोण्यांचा काय, तसं जाधव आपला फळेगाव जाधवांचा, शेही तारमळ यांची. जाधव परिवार म्हणजे खूप मोठा परिवार हा आपल्या या फळेगाव मध्ये. आणि अशा मोठ्या परिवारातील जाधव परिवाराच्या मातोश्री कैलासवासी चंद्रभागा बबन जाधव आईसाहेबांना गुरुवार दिनांक 29/5/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे नामदेव दादा असतील, आमचे दिलीप दादा असतील, आमच्या वनिताताई असतील, आमचे बाबा असतील बबन बाबा जाधव. त्याचप्रमाणे आईसाहेबांची एक लहान मुलगी कोरोनाच्या काळामध्ये, अर्थात त्याच पिरियडमध्ये एक पुष्पाताई आपल्याला सोडून गेल्या. ही 4 भावंड, संपूर्ण हा जाधव परिवार. आपल्याला माहिती आहे आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. हरिभक्त परायण होत्या. आणि फोटोकडे जर बघितलं आईसाहेबांच्या, तर सौभाग्याचं लेणं कपाळ छोटं आहे असं म्हणायला हरकत नाही. ते कुंकू बघा कसं आहे, कुंकुवाचं निरीक्षण करा. म्हणजे ह्या महिलांचा जर आपण विचार केला तर त्यांना स्वाभिमान वाटायचा आमच्या पतीचा. पतीचं आयुष्य, पतीचा स्वाभिमान, नवऱ्याचा स्वाभिमान, आणि किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, कशा प्रकारचं त्यांचं ते अतूट नातं आहे. ती भावना, ती श्रद्धा, ती निष्ठा, तो विश्वास त्या कुंकुवावरून समजतो, कुंकुवावरून समजतो. आणि आईच्या गळ्यामध्ये बरं का, प्रत्येकाच्या गळ्यात असावं असा अलंकार आहे, तो प्रत्येकाच्या गळ्यात असावा. आईच्या गळ्यात जो अलंकार आहे तो अलंकार प्रत्येकाच्या गळ्यात असावा. तुमच्या गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, चेन असेल, सोन्याची गंठण असेल, सोन्याचा हार असेल, तर चोराची नजर तुमच्यावर राहील. नुसती नजर राहणार नाही, तो संधी पण साधेल जर वेळ मिळाली तर. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची पवित्र माळ असेल तर पांडुरंग परमात्म्याची नजर तुमच्यावर सतत राहिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गळ्यात जर पवित्र अशी तुळशीची माळ असेल तर पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर सदा सर्वदा असल्याशिवाय राहणार नाही. आणि माणसाच्या आयुष्यातला सर्वात श्रेष्ठ अलंकार असेल तर आपल्या गळ्यात असलेली पवित्र तुळशीची माळ. आम्ही येताना काही घेऊन आले नाही, प्रारब्ध आणि संचित बरोबर घेऊन आलेलं क्रियमान कर्म करून आम्हाला या ठिकाणी कार्य करायचंय. त्याच्यामध्ये वाढवायचं की घटवायचं, क्रियमान कर्म करून आमच्या हातात दिलेले क्रियमान कर्म. येताना काही घेऊन आलेलो नाही, जाताना माणसाच्या बरोबर करगोटा पण दिला जात नाही. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तर कोणाची हात लावायची किंमत राहत नाही. आणि म्हणून जो अलंकार परिधान करायला हवा प्रत्येक माणसाने,
तो अलंकार माझ्या आईसाहेबांच्या गळ्यात आहे. नुसता अलंकार गळ्यात नाही, त्या अलंकाराचे विचार, त्या अलंकाराचं कार्य, तो परमार्थ, ती भक्ती आईसाहेबांनी केली, आईसाहेबांकडे पाहायला मिळाली. आणि त्याप्रमाणे ते विचार त्या ठिकाणी आईसाहेबांकडे होते. अतिशय चांगल्या प्रकारे परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले, चांगल्या प्रकारे जगल्या वागल्या, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. आणि या ठिकाणी आपल्या मुलांवरही चांगल्या प्रकारे संस्कार केले. अशा प्रकारे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जीवन जगत असताना वृद्धापकाळाने मागच्या वर्षी आईसाहेबांचं निधन झालं. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन. बाबा तर आमचे पळेगाव मध्ये जुने मृदुंगमणी, नाही का? जुने हा शब्द मुद्दाम वापरला. मागे एक माझी स्टेटसची व्हिडिओ होती. कपडे नवीन आले की अगोदरचे जुने होतात, तोपर्यंत जुने नाही ना ते. काय माऊली, आता तुमच्या अंगात ते नवीन आहेत सध्या, नवीन दुसरा आला तर मग ते जुने. मग ते सांगते ना घरामध्ये आवाज येताना, आला ऐकलं का माझा जुना ड्रेस कुठे बरं, तो नवीन आला ना, आता तो जुना झाला. ठीक आहे, जुन्या वस्तू, जुने कपडे अडगळीला पडलेले चालतील, पण जुनी माणसं अडगळीला पडता कामा नये. आणि ती पडू नयेत, त्यांनी पडावं नाही असं वाटत असेल तर त्यासाठी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य केलं पाहिजे, परमार्थ क्षेत्रामध्ये कार्य केलं पाहिजे, देवाची देवपूजा केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. देव कधीही अडगळीला पडू देत नाही बरं का, देव कधीही अडगळीला पडू देत नाही. आणि म्हणून आमचे बबन बाबा म्हटल्यानंतर या ठिकाणी कार्य करत असताना पळेगाव मधील मृदुंगमणी, उत्कृष्ट मृदुंगमणी, त्यांनी अनेकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आजही मार्गदर्शन करत आहेत. आणि विशेष म्हणजे धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना आपल्याकडे जी विचार आहेत, आपल्याकडे जे गुण आहेत, आपल्याकडे जी कला आहे, ती कला आपण इतरांनाही दिली पाहिजे. इतरांना देता देता आपले वारसदार तयार होतात का आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, याचाही विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. काय माऊली, तुम्ही जी शेती, जी संपत्ती कमवता की नाही आयुष्यामध्ये, न चुकता तुम्ही ठरवावा नका ठरवू, तुमच्या मनात असू द्या वा नसू द्या, तुम्ही एकदा या जगाचा निरोप घेतला की मुलं वारस लागणार. तुम्ही एकदा या जगाचा निरोप घेतला की तुमचं घर आपोआप मुलांच्या नावावर होणार. पैसा, अडका, साधन संपत्ती आपोआप मुलांच्या हातात जाणार, त्याचा उपभोग मुलं घेणार. आम्ही धर्म कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे, प्रत्येक बापाने, प्रत्येक माणसाने, जर माझ्या शेतीला, जर माझ्या जमिनीला वारस माझी मुलं आहेत, जर माझ्या प्रॉपर्टीला, माझ्या घराला, माझ्या संपत्तीला, माझ्या पैशा अडक्याला जर माझी मुलं जर वारस आहेत, एखादा दुकानदार जर असेल तर त्याला असं वाटतंय माझ्या मुलाने माझं दुकान माझ्यापेक्षा उत्कृष्टरित्या सांभाळलं पाहिजे. एखाद्याचा जर काही व्यापार असेल, व्यवसाय असेल, तर त्याला प्रामाणिकपणे वाटतंय माझ्या मुलाने माझा तो व्यापार व्यवसाय उत्कृष्टपणे सांभाळला पाहिजे, त्यात अजून वाढ केली पाहिजे. ज्या वेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या प्रत्येक माणसाला असं वाटेल की मी जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतो, ज्या कला गुणाने संपन्न मी आहे, ते आध्यात्मिक क्षेत्र, त्या आध्यात्मिक कार्याला सुद्धा माझी मुलं वारसदार पाहिजे. माझा जो काही कार्य आहे तो कार्य माझ्या मुलांनी पुढे उत्तर चालवलं पाहिजे, नवे अधिक त्याच्यामध्ये प्रगती केली पाहिजे. ज्या वेळेला प्रत्येक माणसाच्या मनामध्ये हा विचार येईल ना, त्या वेळेला मुलांच्या भविष्याची काळजी आम्हाला करायची गरज लागणार नाही. या जाधव परिवाराच्या, या आईसाहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हे प्रवचन असल्या कारणाने मुद्दाम हा विषय काढतो. त्याला कारण, बाबा स्वतःपुरते मर्यादित राहिले नाहीत. आईने जो परमार्थ केला, जी भक्ती केली, जे देव कार्य केलं, स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं नाही.
आज केवळ या कल्याण तालुक्यातच नव्हे, अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचं कीर्तनकार म्हणून आवर्जून नाव घेतलं जात आहे, प्रवचनकार म्हणून ज्यांचा विचार केला जातो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय, हरिपाठ असो, काकडा असो, गायन असो, मृदुंगमणी असो, अशा प्रकारे ज्यांच्याकडे सर्वच कला अवगत आहे, असं या आई साहेबांचा मुलगा, बाबांचा मुलगा नामदेव महाराज जाधव या ठिकाणी आपल्याला कार्य करताना पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्या दिलीप दादांचं सुद्धा कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारे त्यांचं सुद्धा जगणं वागणं आहे, त्यांचं सुद्धा राहणं जगणं वागणं अतिशय चांगल्या प्रकारे आहे. आणि हे जे चांगले गुण आहेत, हे जे चांगले विचार आहेत, हे खऱ्या अर्थानं आमच्या चंद्रभागा आईने आणि बबन बाबांनी ही सगळ्यात मोठी श्रीमंती त्या मुलांना दिलेली आहे विचारांची, असं म्हणायला हरकत नाही. मौली या ठिकाणी कार्य करत असताना तुमच्या पोटी म्हणजे प्रत्येक माय मौलीला वाटते, प्रत्येक माय मौलीला अंतःकरणपूर्वक वाटते की माझ्या पोटी श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा, मौली ज्ञानोबांसारखा मुलगा जन्माला यावा, तुकोबांसारखा मुलगा जन्माला यावा, शांतीब्रह्मनाथ महाराजांचा, नामदेव महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा, असं प्रामाणिकपणे वाटतंय. कोणालाही वाटत नाही की माझ्या पोटी रावणासारखा मुलगा जन्माला यावा, कंसासारखा मुलगा जन्माला यावा, अधर्म करणारा अनितीने वागणारा मुलगा जन्माला यावा, असं कोणालाही वाटत नाही. पण तसं वागणारा मुलगा निर्माण करायला तुम्हालाही काही लागत नाही, कष्ट नाही, काही त्रास नाही, काही करावं लागत नाही, तो आपोआप तयार होत असतो. आई वडील कधीही मुलाला वाईट शिकवत नाहीत, वाईट वागायला सांगत नाहीत. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आई वडील मार्गदर्शन करतात तेव्हा तेव्हा चांगलंच मार्गदर्शन करत असतात, चांगलंच मार्गदर्शन करत असतात. पण आपल्या घरामध्ये, आपल्या कुळामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये धर्म कार्य करणारा एक तरी मुलगा घडावा, निर्माण व्हावा असं जर वाटत असेल ना, तर ते सहज शक्य होत नाही, सहज शक्य होत नाही. एक साधं उदाहरण आहे बघा, साधं आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण. तुम्ही सकाळी सकाळी जर एक वेगळ्या प्रकारचं गाणं जर तुमच्या कानावर पडलं आणि तुमच्या मनाने जर ते कॅच केलं, तर ते गाणं तुम्ही दिवसभर बडबडत असता. मौली खरं की कोण आहे? विसरण्याचा प्रयत्न केला तरी चुकून पटकन चालू होतंय ते. पण अभंग जर आम्हाला गायचे असतील, हरिपाठ जर आम्हाला गायचा असेल, म्हणायचा असेल, एखादा ओवी जर आम्हाला परत 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 आमच्या मुखातून यावी असं जर वाटत असेल, एखादा श्लोक आमचा पाठ व्हावा, पाठांतर व्हावा असं जर वाटत असेल, तर त्यासाठी आम्हाला प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नच करावे लागतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तो अभ्यास आम्हाला करावा लागतो. वाईटाचा अभ्यास करावा लागत नाही, वाईट गुणांचा अभ्यास करावा लागत नाही, पण चांगल्यासाठी, चांगलं वागायला, चांगलं जगायला मात्र अभ्यास करावा लागतो. 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, विश्वंभर बाबांपासून 7 पिढ्यांची साधना आहे. आणि मग 8वी पिढी जगद्गुरु तुकोबाई वैराग्याचे महामेरू. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असलेल्या गाठी, चांगला विचाराचा मुलगा घरामध्ये जन्माला यावा, धर्म कार्य करणारा मुलगा घरामध्ये असावा, देव कार्य करणारा मुलगा घरामध्ये असावा, यासाठी पूर्वजांची पुण्याई लागते. त्या मुलावर तसे संस्कार करावे लागतात, त्या मुलाला तसं मार्गदर्शन करावं लागतंय. मौली कुठेही जन्माला येत नाही. ज्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत ना, त्याच ठिकाणी मौली ज्ञानोबा जन्माला येत असतात. ज्या ठिकाणी कनकाई माता आणि बोलोबा आहेत, त्याच ठिकाणी वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कुठेही जन्माला येत नाही. ज्या ठिकाणी शहाजी राजे आहेत आणि ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब आहेत ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जन्माला येत असतात. नामदेव फक्त नावानेच नामदेव नाही, काय ते संस्कार, ते विचार, ते गुण, ते मार्गदर्शन दिलीप दादांवर, नामदेव दादांवर, मुलींवर आईसाहेबांनी केलं, बाबांनी केलं. आणि आज धर्म कार्य करणारी माणसं, धर्म कार्य करणारे कलावंत या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
आणि हेच कार्य आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे. आद्य कर्तव्य आहे. तुम्ही स्वतःसाठी किती जगताय, तुम्ही संसारासाठी किती करताय याचा कुठेही लेखाजोखा नाही, ठेवत पण नाही आणि ठेवू पण नाही बरं का. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मी कसे वागतोय, कसे जगतोय याचा विचार मात्र निश्चित केला जातो. भगवंताने या ठिकाणी जन्माला घालताना अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे गुण दिलेले आहेत. फक्त फुंकर मारणारे आई वडील आणि गुरु पाहिजेत काय मग. एखादा निखारा असतो बघा, इंगळ, बराच वेळ असा बसून राहिला ना तो इंगळ, काहीच केलं नाही ना त्याने, त्याला कशाचाच स्पर्श झाला नाही ना, तर त्याच्यावर सफेद रंगाची राख साचली जाते. आणि सफेद रंगाची राख साचलेली इंगळ जर आपण बघितलं तर आपल्याला वाटतंय मेलेला आहे की काय, म्हणजे विझलेला आहे की काय. कोणतरी ज्या वेळेला त्याच्यावर फुंकर मारणारा भेटतो ना, फुंकर मारल्यानंतर समजते अरे नाही जिवंत आहे. संसारामध्ये आम्हाला जिवंत करावं लागत नाही, आम्ही आपोआप जिवंत होतो. मेलेली पण जिवंत होतात संसारामध्ये कार्य करत असताना. फक्त भावाची जागा समृद्धीत गेली एवढे माहिती होऊ द्या. भावाने जागा विकायला काढली एवढं फक्त माहिती होऊ द्या. मग काय बोलतात माहितीये का, मेलेली बहीण पण जिवंत झाली, मेलेले भाचे पण जिवंत झाले. संसारात कार्य करत असताना मेलेली पण जिवंत होतात. परमार्थात कार्य करत असताना डोंग घेतलेली, सोंग घेतलेली आम्हाला ती जिवंत करावी लागतात. फुंकर मारून त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करावी लागते, स्फूर्ती निर्माण करावी लागते. एकदा प्रेरणा, एकदा स्फूर्ती निर्माण झाली ना की मग परत मात्र राख साचत नाही. ते तेवढ्या बळाने, तेवढ्या स्फूर्तीने त्या ठिकाणी कार्य करत असतात. आणि म्हणून प्रत्येकाकडे माऊली चांगल्या प्रकारचे गुण आहेत. संत म्हणतात एकही माणूस वाईट नाही. देवाने जन्माला घालताना सगळ्यांना कसे जन्माला घातलेत बघा, सारखेच जन्माला घातले. देवाकडे भेद नाही. अहो, ज्या देवाची आपण उपासना करतोय ना, ज्या देवाची देवपूजा आपण करतोय ना, ज्या देवाचं आपण नामस्मरण करतोय ना, विश्वामध्ये सगळ्यात श्रीमंत देव आहे, जगात सगळ्यात श्रीमंत देव आहे बरं का माऊली. आता वरच्या अंगाने जर एखाद्याला विचारलं की जगात जाऊ द्या, संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात श्रीमंत देव कोणता बरं, पटकन प्रत्येकाच्या तोंडातून येईल तिरुपती. साहजिकच आहे. सोन्याने श्रीमंत कोण आहे, पैशाने श्रीमंत कोण आहे, बरोबर आहे की नाही. असो, आपल्याला कुठल्या देवाला कमी लेखायचं नाही, कारण देव देवच आहे. पण आमच्या देवाची महती आम्हाला सांगायची आहे ना. कधीतरी गेलात का तुम्ही तिरुपतीला? तुम्हाला डोकं ठेवून देतात का, चरणस्पर्श करून देतात का, जवळ जाऊन देतात का? नाही ना. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जर देव असेल तर माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा. कोणीही जावं, गरीबाने जावं आणि डोकं टेकावं, श्रीमंताने जावं आणि डोकं टेकावं, अशिक्षिताने सुशिक्षिताने, जे देवाचा परमार्थ करतात, नामस्मरण करतात ना, त्यांना तर चरणस्पर्श घेता येतो. पण जे काहीच करत नाही त्यांनीही जावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं. एवढा श्रीमंत देव आहे माझा, एवढा श्रीमंत देव आहे. त्या देवाने या सृष्टीची निर्मिती करताना भेद ठेवला नाही माऊली. तुम्ही 10 दिवसापूर्वी जन्मलेली 10 पोरं एकत्र ठेवा आणि मला ओळखून दाखवा कुठल्या जातीचा कुठला मुलगा आहे तो, कुठल्या जातीचा कुठला मुलगा आहे तो ओळखून दाखवा. कारण देवाने जन्माला घालताना कुठल्याच जातीचा शिक्का मारून जन्माला घातलेला नाही, कुठल्याच पंथाचा शिक्का मारून जन्माला घातलेला नाही. हे विचार, ही कर्म, हे गुण आम्हाला जन्माला आल्यानंतर स्पर्श करत असतात.
मरणोत्तरचा जर विचार केला आम्ही तर 10 माणसं, मेलेल्या 10 माणसांची राख एकत्र करा आणि मला ओळखून दाखवा कुठल्या जातीच्या माणसाची कुठली राख आहे ती. ओळखाल? जन्मताना भेद नाही, मरणोत्तर भेद नाही. भेद राहतो मधल्या काळामध्ये. पंथभेद, जातीभेद, वर्णभेद, विचारभेद, जगण्या वागण्यामध्ये भेद. आणि हा भेद माऊली तसा निर्माण होत असतो, तेव्हा निर्माण होत असतो आमचे मार्गदर्शक आमच्यावर जे विचार बिंबवतात ना, त्याच विचाराप्रमाणे आम्ही चालत असतो. अतिशय सोपं सांगतो हा. आमच्या आईने सांगितलं, ओळख करून दिलं, यांना बाबा म्हण. ते आमचे वडील आहेत. जे आमच्यावर विचार बिंबवले, हे मामा आहेत तुझे दादा, मामा म्हणायचं. मावशी आहे तुझी, मावशी म्हणायची. आत्या आहे, आत्या म्हणायचं. माहिती होतं अगदी जन्माला आलो त्यावेळेला कोण काय आहे ते. त्यावेळेला जे आमच्या मनावर बिंबवलं गेलं ना, ते आजही त्याचप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे आहे. त्याच्याही पलीकडे सांगू, त्यावेळेला आम्ही लहान असताना जर कधीतरी प्रवास करत असो आणि जर सांगितलं असेल ना, कधीतरी ऐकलं असेल ना, की आमच्या कोयलूच्या टेपाला रातच्या टायमाला किंवा एखादा झाड, आपला कडवलीचा वड, कोणीतरी काहीतरी बिंबवलं असल्यावर जात्यावर आपल्या रातच्या टायमाला काय माणूस फळेगाव जाऊन, फळेगाव पासून त्या जात्यापर्यंत जाईपर्यंत काही आठवत नाही, पण जात्याजवळ गेलं का आठवतंय. अरे इथेच सांगितलंय हो का ते, असा असा आवाज येतो, असं असं हे होतंय म्हणून. त्यावेळेला जे आमच्यावर बिंबवलं, बरं आजाने आमच्या बघितलं नाही, पंजाने बघितलं नाही, वडिलांनी बघितलं नाही, आणि आज आम्हालाही काही दिसलं नाही, कधीच नाही, पण बिंबवलंय मनावर. जे आमच्या मनावर बिंबवलं ना, आमच्या मनाला जे सांगितलं ना, तेच आम्ही धरून बसलो आणि त्याचप्रमाणे आम्ही जगायला वागायला लागलो. म्हणून जातीभेद निर्माण झाला, पंथभेद निर्माण झाला, वर्णभेद निर्माण झाला, आमचा विचारांचा भेद, जगण्या वागण्याचा भेद तो निर्माण झाला. याला कारण आम्ही आहोत, देव नाही. आमचा देव कसा आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तेथे माझी या हरी वृत्ती राहो, तेथे माझी या हरी वृत्ती राहो. हे भेद आम्हाला स्पर्श करता कामा नाही. हा उंच आहे, हा नीच आहे, तो मोठा आहे, तो श्रेष्ठ आहे, तो कनिष्ठ आहे, हे भेद आम्हाला स्पर्श करता कामा नाही. हे ज्या उपाध्या आहेत ना माऊली, द्वैतातल्या उपाध्या जर आम्ही पाहायला गेलो, आमच्या व्यवहारातल्या उपाध्या जर पाहायला गेलो, तर फार अगदी प्रधानमंत्र्यापासून तर सरपंचापर्यंत, सदस्यापर्यंत किती काळ आहेत. इकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे माझे चित्त जनी जडू देसी. तुका म्हणे मज कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्ही देहामध्ये जर कार्य करत असू, आम्ही देह म्हणून जर कार्य करत असू, तर त्या उपाध्या आम्हाला स्पर्श करत असतात माऊली, आणि त्या उपाध्यांसाठी आम्ही प्रयत्न करत असतो. पण देहातीत झालो ना, मग त्याचं जगणं वागणं बघा कसं असतंय. जो देहातीत होण्यासाठी, विदेहस्थिती निर्माण करून जगण्यासाठी जो प्रयत्न करतोय ना, तो सुख दुःखाच्या पलीकडे जो असतो, तो जय पराजयाच्या पलीकडे असतो, तो मान अपमानाच्या पलीकडे असतो. त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी स्पर्श करत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या उपाधीला तो भोगलेला नसतो. 12व्या अध्यायामध्ये भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची माहिती देत असताना भगवंत म्हणतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. तिथे कुठले उपाधीचं नाव घेतलंय का? तालुक्याचं नेतृत्व करणारा मला आवडतो, गावाचं नेतृत्व करणारा मला आवडतोय, जिल्ह्याचं नेतृत्व करणारा मला आवडतोय. अजून असं काही वेगळं सांगितलंय का? नाही. संतुष्ट सततम योगी, जो सदा संतुष्ट आहे, म्हणजे सुखातही जसा आहे तसाच दुःखात पण आहे, विचलित होत नाही. जय काय आणि पराजय काय त्याला स्पर्श करत नाही.
जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहि संचिताचे. त्याच्या पलीकडे ठेविल्यानंतर तैसींची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्या स्थितीला भगवंत ठेवेल त्या स्थितीला राहता आलं पाहिजे, आणि त्या स्थितीला जो राहतो, मन आणि बुद्धी जो देवाला अर्पण करतो, तो भक्त देवाला आवडतो, तो भक्त देवाला आवडतो. आम्हाला ते अर्पण करता आलं पाहिजे, आम्हाला ते देवाच्या चरणी वाहता आलं पाहिजे. मग देवाने आम्हाला जन्माला घालताना जर भेद केला नाही, सारखं जन्माला घातलंय, मरणोत्तरचाही जर कुठल्याही प्रकारे भेद राहत नाही, तर मधल्या काळामध्ये भेद आणणारे कोण आहेत? सगळ्यात पहिला जर कोणाचा नंबर लागत असेल तर तो अहंकार. ह्यांच्यापेक्षा मी मोठा आहे, एकदा माझ्याकडे तो अहंकार आला आणि त्या अहंकाराने स्पर्श केला की यांचा मत्सर करायचा कसा ते मला लगेच कळते, त्यांचा तिरस्कार कसा करायचा ते लगेच कळते, लगेच त्यांचा अपप्रचार कसा करायचा सुरुवात. आणि म्हणून तर संत म्हणतात, अहंकाराची बाधा नको ना.